महाबली महाराजांचा जय जयकार असो, जय जयकार असो, जय जयकार असो. माझ्या बंधूची इच्छा, माझ्या बंधूची इच्छा म्हणून शुक्राचार्याला रक्ताचं पाणी केलं गेलं सापलं सारं. आज मला सांग, मदिरा प्राशन करता तुम्ही? मी काय वाईट केलं? मदिरा म्हणजे रक्तौदा रक्तापैकी एक रक्त. भोजनी नयनी जिंकला. त्या परमेश्वराची भक्ती केल्याशिवाय अन्नाचा कण नव्हे तर पाण्याच्या थेबाला सुद्धा स्पर्श केला नाही. आणि म्हणूनच पहा तरी या देवघाबऱ्याच्या ठिकाणी आले घरी, पण ज्या परमेश्वराची भक्ती करावी या उदात्त हेतून आमचं इथपर्यंत येणं झालं. याच्यासाठी अगं बाई, पण सारी तयारी तर मी केली आहे खरी, पण माझी भगिनी मधुमाली तिला सांगितलं होतं, अगं हे बाळ मधुमाली, अगं देवबाबाच्या ठिकाणी माझ्या अगोदर जा आणि त्या परमेश्वराची भक्ती करण्यासाठी नव्हे तर पूजेसाठी लवकरात लवकर जा. पण ही राहिली तरी कुठं? तिची थोडं आणि गणे पुष्प गोळा करण्यासाठी होत आहे टिकेट केली होती आणि म्हणून तुला विलंब झाला. आणि काय ग काय झालं? काय सांगितलं होतं? काय ते? अगं माझ्या अगोदर मंदिराच्या ठिकाणी जा आणि त्या परमेश्वराच्या पूजेची तयारी कर. अगं ताई, पण प्रतिनिधी हे तुला काय ना काहीतरी कारण तुला ज्ञात आहे ना, बरं. त्या गणपती गजराला पुष्पहार जर व्हायला नाही ना तर माझ्या मनाला समाधान होत नाही. हे ज्ञात आहे ना. पण मला सांग, मग विलंब नको. मोदक घेऊन आलीस ना? पाहिलंस ना, मला ज्ञात आहे. काय? अगं, पण मला सांग, ज्या ठिकाणी येतेस तू, हा. पण लक्ष मात्र कुठं असतं? त्या मोदकात आणि याला सुद्धा कारण आहे. कारण त्या गणपतीचा प्रसाद जो असतो ना
तो जर खाल्ला असता ना तर सारी मनातली इच्छा आकांक्षा पुरी होते. स्वकर्तव्य पूर्ण होतं आणि म्हणूनच तुला सांगितलं. बरं त्या गणपती अगं तुझ्या मनाच्या समाधानासाठी पाहतरी सारी मी पूजेची तयारी केली. अरे सारं काय केलं मग लवकरात लवकर हो, विलंब त्या कशाला? परमेश्वराच्या आमच्या हाकेशी ओढे एकावर एक हाका दिल्या. स्वामी रे की काय अगे समिधावती या पवित्र आणि पुण्याच्या या आपल्या अध्याय या आपली कल्याण होईल. या जगाचे दुर्गड मस्तकी चर्चित करता क्षणी आमच्या मनाचं समाधान होते. पण स्वामी आला या मंदिराच्या ठिकाणी आलात की नाही? मी कुठं जातो थोड्या मोठ्या समेत कधी वर तोंड करून तू बोलली नाही. कोणीच नाही. म्हणून तुझ्या मनाचे विचार काल्यावती नगरीचा राजा सुरेंद्र जाणतोय. कारण तू आणि मी रथाची दोन चाकावर खांद्याला खांदा लाविला हातात हात धरिला आणि संसाराचा गाडा तू आणि मी हाकिला. माझ्या मनातले विचार तू जाणले आणि तुझ्या मनातले विचार मी जाणतोय. मी इथं काल होते ऐक. कारण स्वामी कधी न येणारा गणेश मंदिरात आज मी आलोय. स्वामी असं काय या भद्रपुरात राज दरबाराकडे पाठ फिरविली. हा? मला सांग काय ते काल्यावती नगरीचा तिसरा नेत्र म्हणजे गुप्त हेर होय. होय स्वामी याद आहे ना? अहो हे काय विचारणं झालं की काय? काल्यावती नगरीचा गुप्त हेराने अनेक वेळा आम्हाला येऊन सांगितलं. असं काय झालं? राजे अरण्याच्या ठिकाणी हिंसा करणारी शापद अरे बापरे अनेक नागरिकांना त्रासदायक ठरली आहे. अर्थात दुसऱ्याला जी उपद्रवी ठरतात त्यांचा विनाश करणं राजा सुरेंद्रचं आद्य कर्तव्य होय. होय स्वामी म्हणून मी म्हणालो निघालो स्वामी अरण्याच्या ठिकाणी. हा वीर म्हणा पोशाख करून त्यासाठी भोजनी नाही जिंकला. त्या परमेश्वराची नुकतीच भक्ती केली. त्या परमेश्वराची नुकतीच मी पूजा केली आहे आणि त्या पूजेचा प्रसाद भक्षण करणं हे आम्हा उभयतांचं कर्तव्य. आणि प्रसाद भक्षण कर अगे वधूवरी अगं वधूवरी, लवकरात आज नव्हे, तुला मी किती वेळा समजावलं आ, या मंदिरात माझा नाविलाज झाला म्हणून तुझ्यासाठी स्वामी आलो. असं काहीतरी बोलू नका तू. माझी देवता कोण असे ज्या जनतारूपी आशीर्वादाच्या झेंड्याखाली काल्यावती नगरी त्याचा जय जयकार झाला. तो जनतेने करून जनतेने निवडून दिलेला राजा सुवर्णमंचाची उच्च सिंहासनी विराजित झाला. ती माझी प्रजा रयत म्हणजे माझी सर्वसाक्षी परमेश्वर होय. या चतुर्भुज मोर्याला पूजाला मी त्याला काही भगवंत मानत नाही. तू आणि तुझा देव घेऊन बस. करण्यासाठी गेले आणि त्याच्यामध्ये जर काही आचार विचार वेगळे करत असतील ना मग काय तुझ्या मनामध्ये विचार असताय काय ते स्वामी म्हणाले पत्नी नवऱ्याचा अर्धांग असतं. हो आणि म्हणूनच माझ्यासाठी अगं तुझ्यासाठी तुझ्यासाठी माझी बहिणी ना होय, अगं हे काही सांगायला होईल का आतापर्यंत प्रत्येक काम निस्वार्थी मनाने तो हो. केला आणि क्षणोक्षणी मनभावेने तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली. होय तर. होय ना? हो आणि म्हणून तुला सांगते काय ते आणि काय सांगते काय ते मग मला माझ्यासाठी काम करशील का ग? एकच हा. अगं वाटेल ते सांग अगं तुझ्यासाठी काय पण होय ना? वेळ प्रसंगी जीव गेला तरी चालेल पण तुझ्यासाठी आयुष्यभर जगत तरी बाळ चालेल बोलतो हा. अगं आमची आई बाप लहानपणीच निवड झाले हो ताई एवढीशी तू होतेस आणि तुला मी इथं आणलं कारण तुझं संगोपन व्हावं हो म्हणून. ताई अगदी माझं काम काय असेल असं करू त्याला आमचा धिक्कार करू नाही तर त्या परमेश्वराचा प्रसाद भक्षण न करता हा स्वामी गेले आहेत कुठं याचा कानोसा घेतला पाहिजे.
कुठे गेलेत, काय करतायत हे पाहिलं पाहिजे. याच्यासाठी हा हे काम फक्त तूच करू शकतेस, मला खात्री आहे. काय गं? अरे काय बोलते तू? काय? बोलून बोलून मला सांगते. अगं मला सांग, काय ते? तुझ्या राज्यामध्ये दासदासी आहेत की नाही, कित्येक सेवक आहेत की नाही, अगं त्यांना पाठवून नाही करायला, अगदी तुझं काम सफल होईल. म्हणजे माझं काम माझ्या दासदासी चोख पार पडतील. होय तर. अगं मी काही वेगळी आहे की काय? म्हणजे मला काही कळत नाही असं तुला वाटत काय नाही काय काय? बोलते तू? मला सांग काय ते? या राज्यातील जनता अन्न पाणी कुणाचं खातात? राजकर्त्यांचं. पण मला गणेश लोक आणि या गणेश लोकात महाबलीचा भाऊ. अरे हे गणेश गणेश या गणेश लोका सर्व भक्त भक्ती एक सारखं माझ्या नावात नामस्मरणात दंगे झाले असताना ही अशी हात सुस्वागतम. या गणेश लोका हा गणपती गजानन तुमचं मनापूर्वक स्वागत करतोय. तुमचा माझा परिचय नसताना सुद्धा या गणेश लोकात स्वागत केलं. हा, क्षणभराचं नका मन समाधानी झालं. कारण कोणी का असेना सर्वात प्रथम त्याचा आदर सत्कार केला जातो. तो सुंदर आहे आणि या विश्वाचा पाठ कुणामुळे आलत नाही, हे ईश्वरामुळे सांगते आहे. आपण फक्त निमित्त आहोत, एवढं निमित्ताला सर्व करायचं. तू म्हणतोय सर्व मी करतोय, यात तुला मोठेपण नाहीये, याला माझं मोठेपण आहे. स्वतःचा मोठेपणा खाजवितोय, पण या विश्वाच्या ठाई आज त्या गुणाचं अस्तित्व निर्माण केलंय. अरे आज तू आज सादर केलंय. तू आज सादर केलंय, निर्माण केलंय. या जगताची तोड लागली ती तुम्हाला. एक लक्षात ठेवा, तुमचा वाद काही असो, पण संप्रती इच्छा घेऊन केला ती इच्छा यावेळी बरोबर होणार नाही. अरे कधी स्वतःचं अवलोकन केलंस? काय आहे तुझ्याजवळ? काय अरे हे अगर बंब नव्यास तर एक पशुचं शी. अरे अशी आग वेगळा तुला मी आहे स्वामी मुलामध्ये देहाचा. Yeah.
इथपर्यंत आले. उचलत्या पावलानं तुमच्या चरणावर येण्याचं कर्तव्य आम्ही केलंय. बस. पण मन संभ्रमी. साहेब, माझा वरदहस्त तुझ्या मस्तकावर ठेवतात. त्या विश्वासाने तुला प्राप्त झाले. सत्य. अर्थात मी दोन करतोय का याचा विचार करून पहा. हे पहा, हे दोन एक महान नेत्रांसमोर उभा टाकलाय. व्यक्ती कोण आहे? काल्यावती नरेश राजा सुरेंद्र या त्याला संज्ञ होय. मग याच तरी तुला सूचित करतोय. काय ते? जर का तुला जादूवर सुखाला जगायचे असतील तर या क्षणी स्वतःच्या राज्यात तुला दवंडी द्यायचे. देवतांची भक्ती बंद करायचे. असुराज, देवतांची भक्ती करणं हा प्रत्येकाच्या मूलभूत हक्काचा प्रश्न आहे. आम्ही देवतांच्या मंदिरात जात नाही, पण आमच्या कुटुंबातील व्यक्ती देवताची भक्ती करतात. माझे नागरिकांचं सुख समाधान त्यांच्या इच्छेशिवाय आम्ही विरुद्ध वागू शकत नाही. आणि देवतांची भक्ती मी जरी करत नसलो तरी करणाऱ्याला तुम्ही जर थांबायला आला तर मी तुम्हाला प्रतिकार करेन. राजा प्रतिकार कुणाला करतात याचा विचार करा. तुमच्या मग मला एक सांगा, देवतांची भक्ती बंद करावी हा तुमच्या घरचा नियम तुम्ही ठेवणार असाल. मग आजवर अमरत्वाचं वरदान मिळविण्यासाठी तुमचे पूर्व देवतांची भक्ती बंद करत होते, तेव्हा माझे नागरिक काय तुमची नाट्यतोंड कापत होते. माझे पूर्वज देवतांची भक्ती करत काय सांगतात. देवतांची फोटो देवता काही देवताचे आहे या वरदान देते. मी त्यांचं कार्य करते. मग माझ्या एका प्रश्नाचं मला उत्तर हवंय. काय ते? तुमचा आमचा वैरा करायचा मला घ्यायचं नाहीये. जर का वैराकार नाही तर मग मला सांग तुम्ही अरे सूरज महाबली, देवतांना आम्ही सहाय्य का करतो? देवतांना सहभाग
सांगितल्याप्रमाणे राजकन्येच्या मागोमाग गेले होते. हे तर मी तुला काम सोपवलं होतं. हो ताई. आणि ती फार जबाबदारी माझ्यावर सोपवून गेली होती. पण तिचं नाव सांग. मला काय झालं? हो, मी म्हणताय. मी म्हणते तर ऐका. हो, मग काय घडलंय? काय आणि घडलंय? जोपर्यंत तुम्हाला पद्धत कळत नाही ना, तोपर्यंत मला कसं कळणार? कसं समजणार सांग? ताई, तुझ्या मनामध्ये वेगवेगळे विचार वावरत होते. स्वामीबद्दल तुम्ही काहीतरी वेगवेगळे विचार मांडण्याचा प्रयत्न करत होतीस ना? हो, अगं, तिथपर्यंत मी गेले होते. काय घडलं त्या ठिकाणी? आणि काय घडलंय ऐकायचंय तुला? ऐकण्यासाठी करणं कसं उत्सुक आणि झालं. आज करते म्हणजे तुझे स्वामी आणि माझे भाऊजी एका परस्त्रीच्या बोलताना तुझी जीवा कशी का गळून पडली नाही तुझी जीवा? मला राग वाटत होता. शांती तुझ्या मुसलमानी रखावो. काय आमच्याच मृदू मांडीवर तुम्हाला विश्रांती घ्यायची असेल, या माझ्या सदनात तुम्हाला यायचं असेल तर या, बसायचं असेल तर बसा. त्यापेक्षा तुम्ही घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा. हा मी मार्गात मिळाली. हा, ती गावागावाला गेली. पहिल्यांदा सुविधा होती काय ते? मधुमारी जो राग दिसतोय तो तुझ्यातही दिसतोय. ती आता लग्नाच्या बाहेर गेली. मग मला सांग काय ते? बोलण्याचा उद्देश काय? स्पष्ट बोल. याच्या मुळाशी कारण तुम्ही आहात आणि मला वर तोंड करून विचारत आहात की स्पष्ट बोल म्हणून. स्पष्टच काय बोलायचं झालं असेल? हा. स्वामी, तुम्ही गेला होता अरण्याच्या ठिकाणी, खरंय. पण तिथं काय घडलं ते माझ्या उघड्यात लेकरानं नव्हे तर मी माझ्या कर्णाने ऐकलं आहे. करणार ऐकिलं? हा. काय केलं आम्ही? आणि काय केला तुम्ही? अरण्याच्या ठिकाणी आम्हाला जातात म्हणून सांगितलं, आणि तिथं काय केलं? तर हे स्त्रीच्या मनामध्ये तुम्ही होता. कोणी धरला त्याका बाजू करतलो. करणी कर्तुदा कोणी केली असती एका कारणात सगळी उतरून टाकतलो. मनात माका सगळे जाण म्हणतात भोंगो नाना समजतात. आता भोंगो कित्याक म्हणतो? माझो आवाज मोठो मनात भोंगो नाना, बाकी काही एक नाही समजल्या. तसा काय वाईट म्हणा लोक भोंगो नाना ह्याचा काय असा तर मी या उतरतो. त्या मागा काहीतरी झाड वेगळा दिसता, या झाडावर काहीतरी वेगळा असं समजतात. या झाड मी या रिक्या मी करतलो तेव्हा देजून जातो रे समजतात. कसली बरी बरी झाडं मी या बरी केलं समजले. काही एक वेळ तुमच्या गावात कोण असा काय कोणाक लागला असा तर सांगा माका समजल्या. एका झटक्यात बाजू करून टाकतो. असं एकदा असं झालं काय माहिती. माझो एक मैत्र होतो, माका काय सांगी, हे नाना ऐती म्हणाक लागलो करणी करतो दाखवून कोणाक दाखवतोय. अरे भूता घेता काही एक आमका लागत की नाही, भूता घेता आमच्यापासून काम करतो.
कारण या गणपती गजाननाला मंगलमूर्ती म्हटलं जातं आणि त्याच मंगळावर महात्म्य गणपती गजानन यावेळी प्रत्येक भक्तांना मंगलमय तीर्थ आशीर्वाद आपल्या मुलाला